प्लेइंग 11 लिस्ट तयार करून घ्यायची आहे आणि पहिली इनिंग झाल्यानंतर या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. हा आपल्यासाठी पहिला कॉल आहे. साकेत स्पोर्ट्स आणि वाडेगती टायगर्स. चला, दोन्ही फलंदाज मैदानात गेलेले आहेत. फलंदाजांनी सूचना आहे तुषार आणि आकाश. डावखुरा तुषार आणि नॉनस्ट्राईक एंडला जो उभा आहे तो आकाश जाधव. कर्णधाराच्या हातात चेंडू आहे. दीपेश पहिले षटक टाकतोय, पहिला चेंडू टाकतोय. अरे काय झालंय त्याचं काय चालू आहे. पहिला चेंडू राईट हँड राऊंड विकेट चालेल तुषारसाठी. हलकेच कट केलेल्या स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव सहजरित्या मिळते तुषारला आणि वडियेश्वर 11ला. शुभारंभ होतोय धाव संख्येचा तुषारच्या बॅटमधून निघालेल्या या धावेने. पहिला चेंडू होता, थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. आता समोर आहे एक नावाजलेला असा फलंदाज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्याने आपलं नाव कमावलेलं आहे, अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळलेला आकाश. वडेश्वर 11 संघाचा हा आयकॉन प्लेयर. दीपेश राईट आर्म राऊंड विकेट. आकाशसाठी चेंडू असेल. हा दुसरा चेंडू. आकाश खेळण्यासाठी तयार. दीपेशचा हा चेंडू. तिसऱ्या सामन्यातील हा दुसरा चेंडू. हा पॉईंटच्या डोक्यावरून मारलेला चेंडू. एक धाव तर पूर्ण केलेली आहे. थोडासा धीम्या गतीने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू मागून धावतोय. चेंडू अडवतोय. एका प्रयत्नात चेंडू अडवतोय. दुसऱ्या प्रयत्नात चेंडू ज्यावेळा अडवतोय तोपर्यंत 3 धावा वसूल केल्यात आकाशने. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण. धावसंख्या झालेली 4. थोडंसं मात्र आज क्षेत्ररक्षक मात्र नाराज करतात सर्व प्रेक्षकांना आणि त्यामुळेच माझ्या मते टाळ्यांचा, शिट्यांचा, पिपाण्यांचा जोर कमी झालेला दिसतोय. अनेक झेल सुटले गेलेत. मग वारंवार गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. थोडंसं टीम मिटिंग घेण्याची गरज आहे सामन्यापूर्वी. कर्णधाराने, संघ मालकाने आणि क्षेत्ररक्षकांवर दबाव टाकणं गरजेचं आहे. सुरेख क्षेत्ररक्षण जर झालं तरच सुरेख गोलंदाजी होऊ शकते, याची जाणीव करून देण्याची गरज आहे. पुन्हा दरम्यान दीपेश तुषारसाठी यावेळी कव्हरला जोरदार चेंडू थेट हातांमध्ये आणि धावचित करण्याची संधी होती. यष्टाही उद्ध्वस्त केल्या होत्या, परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं तुषारकडून आणि आकाशकडून आणि आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचतोय. धोका टळतोय तो तुषारचा. सुरेख चेंडू अडवला होता, सुरेख थोडी झाला होता, परंतु एवढ्या चपळाईने तुषार धावला की यष्टा उडवायच्या अगोदर आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. पुन्हा दीपेश. आकाश चेंडू टाकणार. आकाश मात्र सुरुवातीला बॅटपेक्षा डोक्याने खेळतो आणि मग मात्र धुवाधार फलंदाजी करतो असा आकाश जाधव. हलकेच कट करण्याचा प्रयत्न होता. पाहूया यष्टक्षकला चेंडू अडवता येत नाही आणि त्यामुळे एक धाव सहजरित्या मिळते ती आकाशला आणि वडियेश्वर संघाला. संघाची धावसंख्या झालेली आहे 6. दीपेश पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या या षटकातील पहिला जोरदार उंच तटवलेला चेंडू आहे. पाहूया चेंडू हवे त्या क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु काही झेल घेता येत नाही आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धावा. दीपेश झेल सुटल्यानंतर 4 धावा मिळाल्यानंतर आता हा पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकतोय तो पाहूया. तुषारसाठी पुन्हा यावेळी जोरदार तटवायचा. ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, असफल होतोय. निर्धाव चेंडू जातोय आणि पहिलं षटक हे संपतंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते 10. बिनबाद 10. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय तो वडियेश्वर 11 संघ आणि त्यांच्या समोर
सज्ज आहे तो महाकाली 11 संघ. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 10 धावा झालेल्या आहेत. म्हणजे 10च्या सरासरीने खेळत निश्चितच 50 धावा या कमीत कमी होणं होणार यात काही शंका नाही. आकाश जाधव मैदानात आहे, तुषारही सुरेख फलंदाजी करतोय, त्यामुळे नक्कीच पहिल्या षटकामध्ये 10 धाबा खर्च केले, 10ची जर सरासरी हे जर राखली 4 षटकांमध्ये तर 15 धाबा एक डिपेंडेंट टोटल होऊ शकतो. पण तुषारचा जर विचार करायला गेला तर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकलाय, तेव्हा तुषाराशी हुशार कामगिरी करावी लागेल. ओमकार, जर क्षेत्ररक्षकाने साथ दिली गोलंदाजाला तर माझ्या मते कमी धाव संख्येचे सामने, अतिशय चुरशीचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. काय वाटतं तुम्हाला? नक्कीच क्षेत्ररक्षण साथ ही खूप महत्त्वाची असते. नुसता बॅटिंग किंवा बॉलिंग करून सामने जिंकता नाही येत, तुमचं क्षेत्ररक्षण महत्त्वाचं असतं. फिल्डर 11 का असतात तर त्याच्यासाठी असतात. तुम्हाला संधी दिली ते 11व्या क्रमांकाची खेळण्याची संधी जरी दिली गेली ती क्रॅप करा. कुणाला सरांनी म्हटलं चान्स मिळाला तरी तो क्रॅप करा. बरं क्षेत्ररक्षणाचं असेल किंवा गोलंदाजीचं असेल किंवा फलंदाजीचं असेल, पण चान्स मिळाल्यानंतर तो चान्स तुम्ही क्रॅप करायला शिका. तो चान्स मिळाला असेल गोलंदाजी मार करून भंडा टेस्टर गोलंदाज वेगवान एक्सप्रेस दाखल झाली आहे. पहिला चेंडू हलक्या तर फेकल्यानंतर अगदी ऑपोजिटच्या दिशेने हलक्या तरी खेळ फ्लंबल बनला तिथे क्षेत्ररक्षक वेगाने आला चेंडू वरती, वेग दाखवला होता चेंडूने. एक धाव इथे मिळेल, चौट्याच्या स्वरूपामधले मिळालेले एक धाव. चोरी करता हा गुन्हा आहे, पण क्रिकेटवरती तुम्हाला चोऱ्या कराव्या लागतात. धाबांच्या चोऱ्या करणं तुमच्यासाठी महत्वाचं असतं. ती धाबांची चोरी करताना आपण पाहतोय धावसंख्या टीमची टोटल स्कोर कार्डवरती तब्बल पोहोचली आहे 11 धावसंख्येवरती. आता तुषार आलाय, एक मॅचचा सामना बरी ठरलेला किताब पटकावलाय आणि त्यानंतर कॉन्फिडन्स कुठेतरी हाय लेवलला गेला असेल. त्यानंतर कॉन्फिडन्स वाढल्यानंतर आता प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नात ते परमेश्वरचं म्हटलंय, तो प्रयत्न आता करून दाखवावा लागेल. ऑफसाईडला स्टेबल झालाय, मोठा पटका हेलिकॉप्टर जरूर डोलवलाय, लँड झालाय C12च्या बाहेर. हेलिकॉप्टर मधून धाबा निघाला 6, आलाय दमदार शानदार MPLचा षटकार. डीजे धावसंख्या 17 करणार कोण इथे विजयाचा महाखतरा. यानंतर या लीग स्टेज मधील सर्वाधिक शेवटचा सामना वाडेगती आणि वर्सेस साकेत स्पोर्ट. दोन्ही सगळ्यांना विनंती करेन पहिला पुकार असेल आपल्या प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्या टेक्निकल टीम पर्यंत अपडेट करा. त्यानंतरच्या चेंडूवरती 2 धाबा अगदी सहजरित्या इथे घेतल्या जाणार आहेत. तुषारकडे क्षमता आहे, 2 धाबा मिळत आहेत. 200 मध्ये धावसंख्या 19 धाबा आतापर्यंत या बेस खोडकारवरती लागल्या असेल. 70 हा ब्रँड आहे आणि या ब्रँड मधला ब्रँड धाबा इथे कोण निर्माण करणार, कोण वसूल करणार याच्यासाठी केला होता टाहास, जेणेकरून आपल्या शेवटच्या दिवसामध्ये शेवट गोड केला धाबा. कोणत्या संघाचा शेवट इथे गोड केला जाणार आहे? नंतरच्या चेंडूवरती मोठा प्रयत्न, जेलची संधी आहे, क्षेत्ररक्षक नाही पोहोचणार आहे जेलपर्यंत. 2 धाबा सहजरित्या कॉलिंग मध्ये थोडीशी गडबड झाली होती, सुधारली आहे. लवकर सुधारणं गरजेचं होतं. चुका तुम्हाला सुधाराव्या लागतात आणि सुधारण्याची संधी मिळाल्यानंतर चांगलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतो विशेष सत्कार गौरव केला जाणार आहे. तो संघ कोणता असेल हे थोडंच आपल्याला समजेल. आजच्या दिवसामध्ये टीमची टोटल धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचली आहे. म्हणून ती मार करून गोलंदाज परत एकदा यामध्ये दाखल केला जातोय. सुबेदचा सुमधुर चेंडू होता. स्कोरलेग पंचांच्या दिशेने चाललाय चेंडू. स्कोरलेग 30 सर्कलच्या आतमध्ये तिथे उभा आहे. एक धाव इथे मिळते. आकाश आहे, आयकॉन खेळू म्हणजे ओळखला जातो तो. आकाश वरती दारमदार राहिले असेल आता आणि आकाशला आकाश दाखवावे लागेल. आकाश पुढे खेळण्यासाठी इथे सज्ज झाला असेल. आकाश रणनीती स्ट्रॅटर्जी येणाऱ्या चेंडूवरती कोणता पटका इथे चॉईस केला जाणार आहे. आकाश कुठ्टापचा बॉल अगदी सहजरित्या कबरमध्ये खेळल्या. कबरमधून क्षेत्ररक्षक तिथे दाखल असेल. सिंगल वरती विश्वास मांडावा लागतो. तुटलेला विश्वास आणि निघून गेलेली वेळ ही कधीच परत येत असते. षटक संपल्याचा इशारा 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या कोणताही गडी इथं गमावला नाहीये. 23 दरम्यान आमच्या पॅव्हेलियनच्या उजव्या बाजूने आमच्या वाडापेठ ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील दादा रुमडे आणि आमचे मित्र मार्गदर्शक मंदार दादा आडिवरेकर यांचं आगमन होत आहे.
मी या MPLच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक या ठिकाणी स्वागत करतोय. वेलकम बॅक सर. स्वागत असेल सर या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तुमच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. खूप मुलाचं सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो. तर सर्व अतिथी मान्यवरांचं या व्यासपीठावरती सरचे स्वागत असेल. वेलकम सर. सरचे स्वागत आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. ठीक आहे. आता एक तिसरा षटक घेऊन येतो. एक जुना जाणता अनुभवी गोलंदाज 50 वर्षाचा संतोष हळदणकर. एक जुना जाणता अनुभव पाठीशी आहे. जवळजवळ 30-35 वर्ष त्याने क्रिकेट खेळलेलं आहे. क्रिकेट उराशी बाळगलेलं आहे. असा हा एक विनोदी खेळाडू म्हणायला काही हरकत नाही. खेळताना सुद्धा विनोद करणारा संतोष हळदणकर. फक्त संतोष दादा आपल्याकडे वेळ कमी आहे. क्षेत्ररक्षण पटकन पांगवून घ्या. हा बॅट्समन कुठली गाडी बघा. धावल्यानंतर राईट आर्म ओव्हर द विकेट संतोष आकाशसाठी. पुन्हा आपल्या बॉलिंग रनअपवर संतोष हळदणकर आकाश जाधवसाठी. आकाश खेळण्यासाठी तयार. संतोषचा चेंडू पाहूया. हलकेच कट केलेला चेंडू. सुरेख क्षेत्ररक्षण होते. सुंदर थ्रो होते परंतु सुंदर रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते आपल्याला. तुषार स्ट्राईक एंडला आलाय. पाहूया संतोष हळदणकर अचूक टप्प्यावर थोडीशी वेगाने कमी उंचीचा चेंडू टाकण्यात अतिशय तरबेज असलेला असा हा गोलंदाज संतोष. यावेळी मात्र आपला मारा बदलतोय. दिशा बदलतोय. राईट आर्म राऊंड विकेट असा मारा असणार आहे संतोषचा तुषारसाठी. तुषार खेळण्यासाठी तयार. सुरेख मोठे फटके मारतोय तुषार. संतोषचा चेंडू उंच चेंडू मारलेला. चेंडू अगदी बॅटच्या खाली लागलाय आणि झेल काही होत नाहीये. 2 धाव मात्र सहजरित्या मिळत आहेत. 1 चेंडू आणि 3 क्षेत्ररक्षक असल्यामुळे तू झेल घे, मी झेल घेतो, माझा झेल नाही तुझा झेल आहे अशा नादात चेंडू जमिनीला दान होतोय आणि 2 धाव मात्र मिळते. धावसंख्या होते 26. तिसऱ्या षटकातला हा चेंडू संतोषचा. क्षेत्ररक्षणात बदल केलेला आहे. बाळूला हळूहळू पॉइंटला आणलेला आहे आणि त्या ठिकाणी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला सूरज. पुन्हा संतोष तुषारसाठी. पहिल्या चेंडूवर 2 धाव वसूल केल्यानंतर हा चेंडू संतोषचा तुषारसाठी. शॉर्ट चेंडू जोरदार तटवलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावर चेंडू जातोय. नाही तिथे यश चेंडू अडवतोय. सुंदर फेक करतोय परंतु 2 धावा घेण्यापासून काही रोखू शकत नाहीत. 2 धावा वाचवलेल्या आहेत. 2 धावा दिलेल्या आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे. जबरदस्त असा फटका होता. अचूक बॅटमध्ये आलेला फटका परंतु सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. उडी मारून चेंडू अडवला आणि त्यामुळे फक्त 2 धावा. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बाउंड्रीला मारलेला हा चेंडू आहे. सुंदर थ्रो मात्र काही नीट येत नाही. त्यामुळे 2 धाव मात्र पळून काढतायत. थोडीशी ढिलाई. क्षेत्ररक्षण मात्र अजून कोणीही प्रेक्षकांचं मनोरंजन करेल किंवा प्रेक्षकांकडून टाळ्या मिळतील असं पाहायला मिळत नाही आहे. क्षेत्ररक्षण वारंवार आम्हीही या ठिकाणी सूचना देतोय की वारंवार क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं आहे.
क्षेत्ररक्षण तुमचा अचूक झालं, थ्रो अचूक झाले तर मात्र खेळायला मजा येते. फलंदाजही धावा काढून दमतात, परंतु तसं काही घडताना दिसत नाही. गोलंदाजी सुरेख होते, फलंदाजी सुरेख होते. क्षेत्ररक्षण जर दर्जेदार झालं तर मग तर या स्पर्धेला 4 चांद लागणार आहेत, काही शंका नाही. पुन्हा शॉर्ट चेंडू, जोरदार तटवलेला चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू अडवतोय, थ्रो करतोय, परंतु 2 धावा मात्र सहजरित्या मिळत आहेत. 2 धावा काढतायत, धावून मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत नाहीत, कारण त्या दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की नुसते चौकार किंवा षटकार लावले तरच धावा होतात असं नाही. 2 धावा जरी धावून काढल्या तरीही 30 चेंडूत 60 धावा सहजरित्या होतात. पुन्हा तिसऱ्या षटकातला हा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट संतोष कडून तुषारसाठी. तुषार यावेळी उंचावे, जोरदार तटवलेला चेंडू आहे, पॅव्हलिनच्या दिशेने चेंडू येतोय आणि 6 धावा. यावेळी मात्र पुरेपूर समाचार घेतोय आणि दरम्यान षटकही संपतंय. डीजे 38. थँक्यू डीजे. चला स्पीडअप घ्या, विनंती असेल स्पीडअप घ्या. तीन षटकांचा खेळ संपता. धावसंख्या 38. 38. सुमेध जाधव गोलंदाजीवरती दाखल झालाय. महत्वाचं षडी सुमेधला गोलंदाजी आणले. सुमेध जाधव दाखल झालाय. कशा प्रकारे गोलंदाजी. चला स्पीडअप घ्या. पंच बॅनल गोलंदाज अन्यथा पेनल्टी असेल, याच्या पण 2 घ्या. पहिला चेंडू मोठा प्रहार करायचा होता आणि त्यानंतर एलबीसाठी अपील केलं जात आहे. नकाराची मान इथे पंचांकडून दिली जाते. धावसंख्या 38. 38 वरती तडून राहिली असेल. महत्वाचा सामना आहे, कारण आपण जर इथे लीग स्टेज मध्ये खेळतोय. रिक्वायर्ड एका पॉईंटने कोणी पुढे जाऊ शकतं तर कोणी मागे येऊ शकतं. तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं असेल तर प्रयत्न करावे लागतील. या लीग स्टेज मधील सर्वाधिक शेवटचा सामना थोड्याच वेळात या स्पर्धेला आरंभ केला जाणार आहे. वाडेगती वॉरियर्स वर्सेस साकेत स्पोर्ट. दोन्ही संघांना विनंती करेन आपल्या प्लेइंग 11 ची लिस्ट अपडेट करा. पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर नाणेफेक केली जाईल. हा चेंडू पाठवून दिला जातोय वाकडे तिकडे. बारवीचा हिरवा पाला दूर मारेगा झुकेगा इसाला. येस दाखवून दिलंय. कमी आयकॉन आहे. थँक्यू विजय. षटकार मारलेत. षटकाराची बोलीभाषा करावी लागेल. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. अगदी चेंडू चालला असेल. हवाई सुंदर करत उंच बाजा धोका घेत षटकार. थँक्यू विजय. अर्धे षटक स्कोर फार वरती लागले असेल. 50 धावा आतापर्यंत स्कोर फार वरती लागले आहेत. काही लांब षटकार खेळला अतिशय सुंदर. अर्धे षटक स्कोर वरती लागले असेल. टीमची टोटल धावसंख्या 50
आकाश हायकन आहे. हायकनची खेळी काय असते हे जाणलंय आणि सरांनी सांगितलं होतं की आकाश अनेक स्पर्धा खेळलाय. तिसऱ्या चेंडूवरती अगदी सन्मानपूर्वक खेळला काढलेला चेंडू सिंगल इथे अर्जित केली जाणार आहे. तुषार देखील आहे, तो हुशारकरी कामगिरी करतो. निस्सात मुंबई पोलीस मध्ये भरती झालाय आणि भरती झाल्यानंतर त्याची दमदार असेल तुषारची. मुंबई पोलीस मध्ये भरती झालेला तुषार आपण पाहतोय एक शांत रीतीचा खेळाडू आहे. शांत राहायचं, संयम बाळगायचा आणि त्यानंतर योग्य तो कार्यक्रम करायचा, ही राहिलेली त्याची ओळख आहे. स्वतःचं कौतुक कधीच गावाला सांगत बसायचं नाहीये. आपण काय आहोत, काय करून दाखवू शकतो हे वेळ आल्यावर दाखवून द्यायचं असेल. आता खेळण्यावर खरी वेळ आली आहे, कारण सामना मॅच विन दोन्ही संघांसाठी आहे. पहिल्या 4 चेंडूंमध्ये धाबा इथे तब्बल 13 खेचलेत. हे 2 चेंडूवरती किती धाबा, दीपेशवरती वारंवारता असणारा दबाव स्वतः संघ मालक कर्णधार याची पूर्णपणे दारमदारता असेल दीपेशवरती. आणि दीपेश सध्या लॉंगपट्टीचे क्षेत्ररक्षण करतोय. चला स्पीडअप घ्या, विनंती असेल. वारंवार आपल्याला सूचना केली जाते. टीमची टोटल धाव संख्या 51 आणि टेबल टॉप साठी इथे राडा केला जाणार. गमसद युद्ध तुमच्याकडून होणार. टेबल टॉप मध्ये कोण लढणार, कोण भिडणार. नंतरच्या चेंडूवरती अगदी सिंगल बॅटर खेळला फटका. डान्सिंग द विकेट चेंडू देखील नाचतोय. एक धाव कंप्लीट असेल. एक धावेवरती विश्वास इथे मानला जातोय. अधिक आणि ते मान्यवर आमच्या व्यासपीठावरती जोडले जात आहेत. सर्व अतिथी मान्यवरांचं स्वतःशा शाब्दिक इथे आभार असतील. अतिथी मान्यवर अतिथी देवभाव म्हणून म्हटलं जातं. ते अतिथी देवभाव इथे व्यासपीठावरती दाखल होत आहेत. त्यांच्या माध्यमातून स्पर्धा आमच्या माध्यमातून झालेली हे अनाउन्समेंट, कारण मोठं नाव आणि मोठं कार्य त्यांच्या हातून केलं जातं. छोटं कार्य देखील त्यांच्या हातून असेल. कोणतेही कार्य ज्यात ती मान्यवर आपल्या व्यासपीठावरती दाखल केले जात आहेत. टीमची टोटल धावसंख्या 52. मोठा फटका खेळायचा प्रयत्न इथे केला गेला होता. हागुटप्पाचा बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न. षटक संपल्याचा इशारा दिला जातोय. षटक संपते. धावसंख्या 52. 2 षटका या गोलंदाजाने हाताळलीत आणि 27 धावा इथे खर्च केले असतील. थोडस मागणे ठरलाय. टीमची टोटल धावसंख्या 52. अजूनपर्यंत कोणताही गडी इथे गमावला नाहीये. ही राहिलेली ओळख आहे सलावर बॅटरीची तुषार आणि आकाश. चला आता या पुढचा सामना होणार आहे वाडेगदी टायगर्स आणि साकेत स्पोर्ट्स. दोन्ही संघाच्या संघनायकांनी ही इनिंग झाल्यानंतर लगेचच नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. लक्षात घ्यायचं आहे. सचिन टू तुषार. शेवटचं षटक या इनिंग मधलं, या डावातलं शेवटचं षटक सचिन. 52 धावा झाल्यात. पाहूया 6 चेंडूमध्ये किती जास्तीत जास्त धावा जमवतात. कारण अजून सलामीची जोडी मैदानात आहेत. अनेक मातब्बर फलंदाज डगआउट मध्ये आहेत. पाहूया सचिन तुषार साठी. एक धाव मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण होते. दरम्यान हा लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू होता, त्यामुळे पंच तो वाईड म्हणून घोषित करतात. त्यामुळे 2 धावा अतिरिक्त स्वरूपात मिळत आहेत. पहिला चेंडू वाईड, म्हणजे अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू जिवंत आहेत आणि ह्या 6 चेंडूमध्ये या रत्नागिरी जिल्ह्यातील आयकॉन प्लेयर आकाश जाधव कशा प्रकारे सामना करतो पाहूया. वारंवार क्षेत्ररक्षण सजवलं जाते, वारंवार क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय, परंतु आकाशाला क्षेत्ररक्षकाची काही गरज नाहीये. आकाशात उंच चेंडू भरकवून देण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये. आताही जोरदार तटवायचा होता. चेंडू काय बॅटच्या टप्प्यात येत नाही नीटसा, तरी सुद्धा 1 धाव तर पूर्ण केले. गचाळ क्षेत्ररक्षण करतोय आणि दुसरी धाव पाहूया. पुन्हा एकदा थ्रो कलेक्ट करता येत नाही आणि तिसरी धाव. 3 धावा मिळत आहेत. तीन धाव वसूल करतायत, कारण त्याला माझ्या मते 2 धावा हे क्षेत्ररक्षकाच्या धावा म्हणायला काही हरकत नाहीत. क्षेत्ररक्षकाला मिळालेल्या ह्या धावा पुन्हा एकदा शेवटच्या षटकातला, पहिल्या डावातल्या शेवटच्या षटकातला हा चेंडू सचिन
कडून तुषारसाठी. तुषार हा डावखोरा फलंदाज, त्यामुळे पुन्हा क्षेत्ररक्षणात बदल. सचिन तुषारसाठी. तुषार हाही सुरेख फलंदाजी करतोय, उंच उंच फटके मारतोय. यावेळी जोरदार तडलेला चेंडू आहे, स्क्वेअर लेग बॉन्डलाईनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी जबरदस्त असा फटका, वाऱ्याची साथ लाभली आणि स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या डोक्यावरून 6 धावा. षटकार पुन्हा सचिन कडून. पुन्हा शॉट चेंडू, पुन्हा जोरदार तटविलाय. यावेळेला मात्र फाईन लेगला 6 धावा. सलग 2 चेंडूवर 2 षटकार. डीजे 69. चेंडू विकास चेंडू वैयक्तिक 44 धावांवर खेळतोय तुषार. 16 चेंडूत 44 धावा. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळालेली आहे. पाहूया 48 धावा या हायएस्ट स्कोर आहे, इंडिव्हिज्युअल हायएस्ट स्कोर. 48. आता 44 धावा झाल्यात, म्हणजे अजूनही या स्पर्धेतील वैयक्तिक सर्वोत्कृष्ट धावसंख्या, सर्वाधिक धावसंख्या करण्याची संधी आहे तुषारकडे. पाहूया अर्धशतक झळकवण्याची संधी आहे. पाहूया सलग 2 चेंडूवर 2 षटकार लगावलेले आहेत तुषार याने. 3रा षटकार मारण्याचाही प्रयत्न करणार, यात काही शंका नाही. सचिन याचा चेंडू, शेवटच्या षटकातला सचिनचा चेंडू तुषारसाठी. पाहूया लेग स्टंपच्या हा थोडासा बाहेरून जाणारा चेंडू होता. चेंडू काही नीटचा बॅटच्या टप्प्यात आला नाही, यष्टिक्षकला चेंडू अडवता आला नाही. हे धावही घेतले नाही, कारण आकाशला माहित आहे 50 मारण्याची संधी आहे. आपल्या सहकार्याला संधी देतोय, अर्धशतक करण्याची संधी देतोय. 6 धावा. पाहूया एका षटकाराची गरज आहे तुषारला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. 44 धावांवर खेळतोय. हा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, हा ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू. 1 धाव पूर्ण केलेली आहे. 2री धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी. 2 धावा मिळत आहेत. 46 धाव वैयक्तिक झालेले आहेत. संघाची धावसंख्या झालेली आहे 71. शेवटचा चेंडू, या डावातला शेवटचा चेंडू आणि 4 धावांची गरज आहे ती अर्धशतक पूर्ण करण्यासाठी तुषारला. 4 धावांची गरज आहे. पाहूया 4 धावा जर केल्या तर जोरदार टाळ्या मात्र झाल्या पाहिजेत मित्रांनो पहिल्या अर्धशतकासाठी. पाहूया तुषारही सज्ज, आकाशचा कानमंत्र आणि सचिनचा चेंडू. पाहूया बरंच काही घडणार आहे चेंडूवर, सगळेच सज्ज आहेत. यावेळी 5वा चेंडू आणि 1 धाव तर मिळते. पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण, गचाळ आणि गचाळ. माझ्या मते गचाळ हा शब्दही कमी पडेल काय सांगता येत नाही. आणि 3री धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद होतोय. षटक संपताय, पहिली इनिंग संपते आणि धावा झालेल्या आहेत 73. जिंकण्यासाठी 74 धावांचा डोंगर आहे. पाहूया महाकाली 11 संघाकडे. आणि दरम्यान डीजेवाले बाबू जरा रोको. आम्ही आता अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं शाब्दिक स्वागत तर केलेलं आहे, पण आलेल्या पाहुण्यांसाठी, मार्गदर्शकांसाठी त्यांचं स्वागत, यथोचित स्वागत करणं हे आमचं कर्तव्य आहे, आमची जबाबदारी आम्ही समजतो. आणि त्यामुळे त्यांचा शाल श्रीफळ देऊन आम्ही या ठिकाणी स्वागत करणार आहे. संदीप वारीक आहे तिथे.